हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे रात्रीचा पाहुणा. शहराच्या टोकाला असलेलं जुनं घर. अंगणात एक विहीर आणि घराच्या ओसरीवर झुला. त्या घरात मी, आई आणि माझी छोटी बहीण इतकंच आमचं कुटुंब. वडील गेल्यापासून आई फार बोलायची नाही. ती जास्त वेळ खिडकीत बसून काहीतरी विचार करत राहायची. दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधीच एका विशिष्ट रात्री 12 वाजता दारावर ठोका पडायचा. टकटक. मी लहान असताना मला वाटायचं हा काहीतरी चोर किंवा भूत असेल, पण आई नेहमी शांत राहायची, उठायची आणि दार उघडायची. दारात एक माणूस उभा असायचा, ओल्या कपड्यात, डोळ्यात विचित्र शांतता आणि आवाज अगदी मृदू. तो म्हणायचा, "पाणी मिळेल का?" आई काही न बोलता आत जायची, स्टीलचा ग्लास पाण्याने भरून आणायची आणि त्याच्या हातात द्यायची. तो हळूवार पाणी प्यायचा, आईकडे एक क्षण पाहायचा आणि मग निशब्द निघून जायचा. मी विचारायचो, "आई, कोण आहे तो?" आई नेहमीच तेच म्हणायची, "फक्त पाणी मागायला येतो, दुसरं काही नाही." असं बरंच वर्ष चाललं. मी मोठा होत गेलो, बहीण कॉलेजला गेली, पण तो माणूस प्रत्येक वर्षी आला. एकाच दिवशी, एकाच वेळेला. ना लवकर ना उशीर. आईचं वय वाढलं, केस पांढरे झाले, पण तिच्या डोळ्यात त्या पाहुण्याकडे बघताना एक ओळखीची झळाळी असायची. एके वर्षी मी ठरवलं, या सगळ्याचं सत्य मला शोधायचंच आहे. त्या दिवशी मी लपून बसलो. 12 वाजता ठकठक झाली. आई उठली, पाणी घेतलं आणि दार उघडलं. तोच माणूस. पण या वेळेला मी स्पष्ट पाहिलं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि तो आईकडे अगदी प्रेमाने पाहत होता. आईचा हात थरथरत होता. त्याने पाणी प्यायलं आणि शांतपणे म्हटलं, "धन्यवाद सविता." माझ्या अंगावर काटा आला. माझ्या आईचं नाव त्याला कसं माहीत? दुसऱ्या दिवशी सकाळी मी आईला विचारलं, "तो माणूस तुला नावानं का हाक मारतो? तू त्याला ओळखतेस का?" आईनं काहीच उत्तर दिलं नाही. ती फक्त म्हणाली, "काही प्रश्न न विचारलेले चांगले असतात बेटा." मला ते पटलं नाही. मी घरातील जुन्या कपाटात शोधाशोध केली. धुळीखाली एक लाकडी पेटी सापडली. त्यात फोटो होते, काही जुने काळे पांढरे, काही पत्र. एका फोटोमध्ये मी पाहिलं, आई एका तरुणासोबत उभी होती. दोघं हसत होते. फोटोच्या मागे लिहिलं होतं, "सविता आणि राजेश." राजेश? तोच का? तोच तो माणूस जो दरवर्षी पाणी मागायला येतो. माझ्या अंगात भीती आणि कुतूहल दोन्ही आलं. त्या रात्री मी ठरवलं, काहीही झालं तरी आईकडून उत्तर मिळवायचंच. ती अंगणात बसली होती. मी विचारलं, "आई, राजेश कोण?" ती दीर्घ श्वास घेत म्हणाली, "तुला सगळं सांगायची वेळ आलीच आहे बहुतेक." ती शांतपणे बोलू लागली, "कॉलेजमध्ये असताना मी राजेशवर प्रेम केलं होतं. तो फार साधा पण मनाने प्रामाणिक होता. आमचं लग्न ठरलं होतं, पण माझ्या वडिलांना त्याचा गरीबपणा मान्य नव्हता. त्यांनी लग्न मोडलं. राजेश रागानं निघून गेला. त्या रात्री पावसात त्याचा अपघात झाला. तो नदीत वाहून गेला. सगळ्यांनी समजलं तो मेला. मी लग्न केलं, तुला जन्म दिला, पण मनात तो कायम जिवंत होता." ती थोडं थांबली आणि हलक्या आवाजात म्हणाली, "पहिल्यांदा तो माझ्या दारात आला पाणी मागायला. मी घाबरले, पण त्याचे डोळे ओळखीचे होते, अगदी राजेशसारखेच. तो म्हणाला, 'मला काही आठवत नाही, फक्त तुझं घर आणि पाणी मागायचं एवढंच लक्षात राहतं.' त्याच्या डोक्याला अपघातात दुखापत झाली होती. आठवण गेली होती. तो दरवर्षी येतो, जणू मनात कुठेतरी अजूनही ओढ आहे." माझ्या डोळ्यात पाणी आलं. आई मात्र शांतपणे म्हणाली, "मी त्याला कधी थांबवलं नाही, कारण त्याचं मन अजूनही शोध घेतंय. त्या वर्षीही तो आला, पण या वेळेला आई खूप आजारी होती. तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता." मी दार उघडलं. तोच माणूस. त्याने विचारलं, "पाणी मिळेल का?" मी त्याला आत बोलावलं आणि म्हणालो, "आई आजारी आहे."
तो शांतपणे पुढे गेला. आईच्या पलंगाजवळ बसला. आईने डोळे उघडले आणि ती मंद हसली. राजेश, ती कुजबुजली. त्याने तिचा हात हातात घेतला. दोघांच्या डोळ्यात फक्त अश्रू होते. आई म्हणाली, या जन्मात नाही जमलं, पण तुझ्या पाण्यात माझं मन ओलावत राहील. त्या क्षणी तिनं श्वास घेतला आणि शांत झाली. राजेशने तिचा हात अलगद ठेवला आणि दाराबाहेर गेला. कधीच परत आला नाही. आई गेल्यानंतर मी तिचं सगळं सामान जमवलं. त्या लाकडी पेटीत मला एक छोटं पत्र सापडलं, आईच्या हस्ताक्षरात. तो दरवर्षी येतो, कारण अपूर्ण प्रेम कधी मरत नाही. ते शरीर सोडतं, पण आठवणीचं पाणी शोधतं. जेव्हा तो पुन्हा येणं थांबवेल, तेव्हा समज बेटा, आमची भेट झाली आहे. त्यानंतरच्या वर्षी मी 12 वाजेपर्यंत जागा बसलो, पण ठोका झाला नाही. आकाशात मंद पाऊस सुरू झाला होता. माझ्या अंगणात पावसाचं पाणी साचलं होतं. मी खिडकीतून पाहिलं. 2 छाया एकत्र उभ्या आणि हळूहळू विरघळल्या. त्या क्षणी मला समजलं, आईचं अपूर्ण प्रेम अखेर पूर्ण झालं होतं. कधी कधी काही नाती या जगात टिकत नाहीत, पण त्यांच्या ओढीचा स्पर्श कायम राहतो. आईसाठी तो पाहुणा फक्त पाणी मागणारा नव्हता, तो तिच्या आयुष्याचं अपूर्ण पान होता, जो दरवर्षी येत होता, फक्त तिच्या एका झलकसाठी. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.